आणि आता घर ओपन करतोय. फ्युचर मालक आहे. फ्युचर मालक. व्हॉट अ गाईज घर. विठ्ठलांचं हे घर केलंय आणि हे किचन. आणि बघा ना चूल बघा ना काय तसे मस्त प्रकारे केली चूल. हे बघा काय सुंदर असं घर आहे. हे बघा अजून एक रूम आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा सुंदर असं. वा भारी यार भारी. भाई कोकणात घर पाहिजे तर असं घर पाहिजे भाई. नाही तर पाहिजेच नाही घर. हे ना हा बघा इकडनं लागूनच डायरेक्ट बीच आहे तिकडे. तर मी घेतलंय झाडू मारायला. तुम्ही बघू शकता आल्या ह्याला काम चालू केलं गणेशच्या घर इकडे. आणि ह्याला लागूनच ह्याला बीच आहे. तुम्हाला दाखवतो बीच. इट्स टू नाईस. इट्स नाईस वन. हॅलो गाईज, हाव आर यू? आज आम्ही आलो आहोत मालवण बीचला. सो लाईक इकडे वातावरण म्हणायचं झालं तर एकदम इट्स टू कूल अँड खूप फ्रेश वाटतं इकडे. सो तुम्ही या साईडला पाहू शकता की इथे एकदम मोठा असा समुद्र आहे लाईक बीच. मुंबई साईडला तसं हे असतं पॉल्युशन असतं तसं इथे पॉल्युशन नाहीये. आणि इट्स टू गुड. ऊन पण आहे पण असं ऊन वगैरे लागतच नाही. अजिबात ऊन नाही लागत. आणि ते वाटतच नाही एकदम हे आहे. सो आणि ते तुम्ही पाहू शकता होडी आहे. इट्स टू क्लीन. प्रॉब्लेम नो टेन्शन. बघा ना रे ती काय मस्त वाटते बघा ना. नाही इथे वाळू पण किती क्लीन आहे. क्लीन आहे. हे जे तुम्ही पाहताय ना हे मच्छीमारांचे जाळे आहेत. लाईक हे लोक त्यांचा रुटीन असतं डेलीचा रुटीन. जसं जातात येतात हे असं पाहू शकता तुम्ही. ह्या बोटिंगच्या म्हणजे जाळी आहे ही जे मासेमारी करण्यासाठी. दूरपर्यंत कोणी नाही आहे बघा तिकडे तुम्ही बघू शकता. तिकडे कोणीच नाही आहे दूरपर्यंत. आणि एकदम क्लीन आहे. आणि इथेच समोरच ते घर आहे आपलं जे गणेश गोसावी म्हणून मित्र दाखवता आता काय आहे. चला मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता की हा एवढा मोठा निळा समुद्र तुम्हाला दिसू शकतो किती क्लीन बीच आहे या. आणि इथे आमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही आहे. कोणीच नाही फक्त आम्हीच आहोत तिथे. हा तो तिकडे. एवढा क्लीन बीच आपण मुंबईमध्ये तरी कुठेच पाहिलेला कुठेच नाही. हे तर म्हणजे नाही कंपॅरिझनच नाहीये. बीच वगैरे बघायसाठी आता रॉक गार्डनला आम्ही थांबलोय आता रिक्षासाठी. आता उतरलोय रिक्षातून. तर 10 रुपये पर पर्सन आहे. तुम्ही असेल तर कॅशच घेऊन या. ऑनलाईन पेमेंट नाही इकडे. वातावरण पण एकदम मस्त होतं आणि सनसेट पण एकदम भारी होता. तुम्ही पण नक्की विजिट करा. कधी मालवणला आला तर नक्की विजिट करा. झाली आमची तयारी तर आम्ही असंच चाललोय जेवायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बघताय ना, बघायलाच पाहिजे. आता आम्ही आलो आहोत बीच. लाईक आता आम्ही जात आहोत जेवायला, लंच करायला अन्नपूर्णा निवासमध्ये. सो आणि तो दादा पण आमच्या इकडे आणि आपलेच काका आहेत ते. त्यामुळे आणि नक्की विजिट एक्साइटमेंट आहे आम्हाला की आता आम्ही जाऊन जेवणार आहोत. सो कसं काय आहे जेवण आम्ही आता आम्ही आलो आहोत अन्नपूर्णा निवास या हॉटेलला. आपल्या काकांचंच हॉटेल आहे. सो आता मी वेगवेगळ्या डिशेस मागवल्या आहेत लाईक प्रॉन्स थाली, चिकन थाली आणि सुरमई, कोंबडी वडे मेन्यूज चॉईस केलेले आहेत. सो लेट्स सी आम्ही तुम्हाला दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये की काय कसं काय आहे. हे मागवलेली आहे व्हेज थाली. बघू शकता तुम्ही इथे बघू शकता. ह्याच्यामध्ये आहे सोलकढी दिली आहे, डाळ आहे, सांबार आहे, लाईक बटाट्याची भाजी आहे, चपाती आहे, पापड आहे, राईस आहे, मस्त श्रीखंड आहे. वाव कोंबडी वडे ह्या कोंबडी वडे किंवा आमचं भात आहे. आम्हाला मस्त चिकनचा रस्सो आहे आणि सोलकढी दिली असा. आणि हो कांदो आपलो कसा खाऊन बघता इथे कसा अरे कसा आवडला. पहिला चावा नाही घेतलं चमदारी कशी हा घेऊन प्रॉपर याला खाऊन दाखव.
तोंडामध्ये ठेवला आणि कुठे गेला ते समजलं नाही ॲक्च्युली. सो लाईक संपूया, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.